घरच्यांच्या विरोधात जाऊन 2 वर्षांपूर्वी केलेला प्रेमविवाह एका बापाच्या मनाला सलत राहिला। सुराग्नीने पेटलेल्या बापाने कट रचला आणि मुलगी आणि जावयावर गोळ्या झाडल्या। मुलगी जागीच गतप्राण झाली, जावई गंभीर जखमी झाला। यातून बापाच्या हाती काय लागलं? जळगावच्या चोपड्यात सैराटची पुनरावृत्ती। मुलगी आणि जावयावर बापाचा गोळीबार। मंगल कार्यावेळीच कुटुंबावर शोककळा। नंदीचं लग्न, त्यात हळद, वराढी मंडळींची लगबग, कुठे जेवणाच्या पंक्ती उठतायत तर कुठे नाचगाणं। इतक्या जोर जोरात गोळीबाराचा आवाज आला। अचानक झालेल्या गोळीबारानं सर्वत्र एकच पळापळ झाली आणि त्याच वेळी मांडवात रक्ताचा पाठ वाहिला। एका बापानंच आपल्या पोटच्या पोरीला संपवलं। कारण काय? तर 2 वर्षांपूर्वी केलेला आंतरजातीय विवाह। जळगावच्या चोपड्यात सैराटची पुनरावृत्ती झाली आणि पुरोगामी महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा शर्मेनं खाली गेली। यावेळी त्यानं जावयावर सुद्धा गोळ्या झाडल्या, तोही यात गंभीर जखमी झालाय। आपली इब्रत गेली म्हणून मुलीच्या आनंदी संसाराच्या मुळावर उठलेला हा बाप CRPFचा सेवानिवृत्त अधिकारी आहे। 2 वर्षांपूर्वीच अविनाश आणि तृप्तीचा प्रेमविवाह झाला। मुलीचा प्रेमविवाह पित्याला नामंजूर होता। मुलगी उच्च शिक्षित होती, पण मुलगा कमी शिकलेला होता आणि त्यामध्ये त्यांचा आंतरजातीय विवाह याचा राग मुलीच्या बापाच्या मनात होता। या रागातूनच लग्न मंडपातच बापानं मुलीसह जावयावर गोळीबार केला। 24 वर्षीय तृप्ती वाघचा जागीच मृत्यू झाला। तिचा पती अविनाशच्या पाठीत गोळी घुसल्यामुळे तोही गंभीर जखमी झालाय। गोळीबार केलेला किरण मंगले हा CRPFचा सेवानिवृत्त अधिकारी आहे। संतापलेल्या वऱ्हाडींनी गोळीबार केलेल्या किरण मंगलेला पकडलं, त्याला चोपलं आणि यामध्ये तो सुद्धा गंभीर जखमी झालाय। या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल झालाय। अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं 1 वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलो होते आणि या लग्नाला मुलींचा वडिलांना विरोध होता आणि तेव्हापासून त्यांचा विरोध चालूच होता आणि आज मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आला होत्या। याविषयीचं माहिती या मुलींचं वडील किरण मंगलेला माहिती पडले होते आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेलं होतं आणि फायर केले की ते मुली स्पॉटवरच डेथ झाला, मुलांना जखमी झालेला आहे। या आधी सुद्धा ऑनर किलिंगच्या घटना घडल्या, पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाली। एका क्षणात आनंद सोहळा शोकसागरात बुडाला। आंतरजातीय विवाह, त्यातून घडणाऱ्या ऑनर किलिंगच्या घटना पाहता समाज बुरसटले पण केव्हा सोडणार? जात पात धर्म या पल्ल्याड कधी जाणार? आपली अब्रू या गोष्टींवर आधारलेली नसते हे केव्हा स्वीकारणार? भविष्यात आपल्या लेकरांनी असा निर्णय घेतलास तर तो पटो न पटो, पण आई वडील नातेवाईक म्हणून त्यांना संपवण्याचा अधिकार कुणालाच नाही। त्यामुळे असं पाऊल उचलण्याआधी डोकं शांत ठेवून थोडा विचार करा। वाल्मिक जोशी, झी 24 तास, जळगाव।